स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल। ज्योतिष्य शास्त्रीय दृष्टिकोनातून महाशिवरात्र 2026 अत्यंत खास असणार आहे। ग्रह नक्षत्राचा दुर्मिळ स्थितीमुळे या दिवशी 300 वर्षानंतर एक अतिशय विशेष योग घेऊन येत आहे। या दिवशी 12 शुभ योग आहेत, 4 राजयोग एकाच वेळी असणार आहे। 300 वर्षानंतर जुळून येत असलेले दुर्मिळ संयोग 4 राजयोग हे जे महाशिवरात्रीमध्ये जुळून येत आहे। बुधातीत राजयोग सूर्य आणि बुधाचा युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग, बुध आणि शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य योग, सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे चंद्रचतुर्ग्रह योग या संयोगाचा अत्यंत प्रभाव असणार आहे। रविवारी महाशिवरात्र आहे। ही रात्र भगवान शिवशंकराची महान आणि पावन पवित्र मानली जाते, कारण या दिवशी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरतो आणि पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान शिव हे ध्यान अवस्थेतून बाहेर आले होते, ज्याला योग्य परंपरेमध्ये सर्वोत्तम स्थान दिले आहे आणि म्हणून महाशिवरात्र हा दिवस गंगेच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे अत्यंत पवित्र मानला जातो। पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल विषाचे शिवांनी प्राशन केले आणि संपूर्ण विश्वाचे रक्षण केले आणि म्हणून त्यांना नीलकंठ असं म्हटलं जाते। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह पार पडला, ज्यामुळे हा दिवस दाम्पत्य जीवनातील सुख, सौभाग्य आणि प्रेमासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या पवित्र दिवशी रात्रीचा भगवान शिव प्रथम लिंग स्वरूपात प्रकट झाले। त्यांचे तेज कोटी सूर्याच्या सर्व प्रकाशासारखा होता आणि म्हणून या दिवशी उपवास, रुद्राभिषेक आणि जागरण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, पाप नष्ट होतात आणि जीवनामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते। कारण भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्याच दिवशी शिवत्व हे पृथ्वीवर 1000 पटीने कार्यरत असतात आणि त्यात यावर्षीचा महाशिवरात्री 300 वर्षानंतर अत्यंत दुर्मिळ योग राजयोग निर्माण झालेला आहे। अशा शुभ सुयोगामध्ये आपण जे काही सेवा उपासना करतो तर त्याचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं। आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात। या उपायासाठी आपण उपवास नाही केला तरी देखील चालेल। हा उपाय करू शकतो। फक्त घरात तुरटीचा एक खडा ठेवा आणि असं मानलं जातं की या उपायामुळे कोणताही शत्रू फक्त 2 दिवसात संपेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घरातील नजरबाधा दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घरातील मुलांची आणि पतीची म्हणजे संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तर हा तुरटीचा खडा कुठे ठेवायचा आहे, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेला करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये देवादिदेव महादेव, ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असे नक्की लिहा। भोलेनाथ तुमच्यावर नक्की कृपा करतील। तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता, कारण महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवस आणि रात्र ही खूप शुभ मानली जाते आणि या दिवशी केलेले उपाय आणि सेवा हे 100% सिद्ध होतात। यंदा महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत योग हे सुद्धा निर्माण झालेले आहे, जे इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात आणि या शुभ योगात जे काही उपाय केले जातात किंवा सेवा केली जाते ते निश्चितच सिद्ध होते आणि भक्तांना त्याचं फळ नक्की मिळते। त्यामुळे या दिवशी हा उपाय करणं अत्यंत लाभदायक ठरतं। या उपायामुळे घरातील नकारात्मक नजरबाधा, सततचे वाद, क्लेश, मतभेद आणि इतर अडचणी दूर होतात आणि घरात शांतता, ऐक्य आणि समृद्धी येते। जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील तर नवरा बायको, आई मुलांमध्ये किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये घरात सुख शांती टिकत नसेल, पैशाच्या अडचणी सतत निर्माण होत असतील, घरातील सदस्य मेहनत करत आहे तरी त्यांना फळ मिळत नाही, मुलं सतत आजारी पडत असतील किंवा बाहेरच्या नजरबाधाची समस्या असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे, कारण तो घरातील सर्व संकट, अडथळे आणि दारिद्र्य दूर करतो आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ लागते। महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे, कारण भगवान शिव हे पितृदेव म्हणून पूजले जाते आणि त्यांच्या कृपेने पितृदोष नष्ट होतो। तसेच घरातील सर्व दोष दूर होऊन पैसा येण्याचे मार्ग खुलतात, जीवनातील शत्रूचा नाश होतो आणि शत्रू गुप्त असला तरीही त्याचा त्रास दूर होतो। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाची तुरटी वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे
आणि तुरटी धार्मिक ज्योतिष्य तसेच वास्तुशास्त्रानुसार खूप प्रभावी मानली जाते. ती घरातील नकारात्मकता दूर करते, वास्तुदोष नष्ट करते आणि आर्थिक समृद्धी आणते. जर तुम्ही या महाशिवरात्रीला तुरटीचा हा उपाय श्रद्धेने केला तर घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरातील आर्थिक अडथळे दूर होतात. तसेच कुटुंबातील सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. आणि म्हणून या उपायासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकून अंघोळ करायची आहे. कारण तुरटीच्या पाण्याने स्नान केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते, शक्ती वाढते, तसेच मन आणि आत्मा शुद्ध होते. त्यामुळे हा उपाय करताना हा खडा नक्की वापरा. आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातल्या देवाची विधिवत पूजा करायची आहे. आणि जर देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर अभिषेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग तो तुम्ही स्वच्छ पाण्याने, शुद्ध पाण्याने करायला पंचामृत करू शकता किंवा फक्त दुधाने किंवा कच्च्या दुधाने केला तरी सुद्धा चालेल. कारण अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल तर या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्की नवीन शिवलिंग खरेदी करू शकता. ते पंच धातूचे असो किंवा अन्य, ते आणू शकता. ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही आणू शकता. आणि त्यानंतर देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर हा उपाय सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा लागणार आहे. अगदी छोटासा खडा तुम्ही घेतला तरीही चालेल. आणि त्यानंतर अगदी आपल्या तळ हाता एवढं एक पांढऱ्या रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे. कपडा चांगला असायला हवा. त्या कपड्यावरती तुम्हाला त्या तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला तो बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा लावून तुम्हाला तुरटीचा खडा म्हणजेच ती पोतली आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 3 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळेला सुद्धा पठण करू शकता. कालभैरव अष्टक ही सेवा भगवान शिवशंकराचा खूप प्रभावी सेवा मानली जाते. जेव्हा आपण कालभैरव अष्टक आपल्या घरामध्ये म्हणतो तेव्हा आपल्याला घरात असणारी जी काही अदृश्य शक्ती आहे, वाईट शक्ती आहे किंवा जी काही अलक्ष्मी आहे तर ती त्या क्षणी आपल्या घराच्या बाहेर जात असते. इतका प्रभावी हा उपाय म्हणजे ही सेवा मानली जाते. आणि म्हणून आपल्याला या कालभैरव अष्टकाचं पठण जे आहे तर ते 3 वेळेला करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीला तुम्हाला टच करायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा 7 वेळा उतरून घ्यायची आहे. त्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती जो निमुळता भाग असतो, पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरून जिथून पाणी बाहेर पडतं तिथे तुम्हाला ही पोतली जी आहे तर ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, माझ्या घरात शांती आणि आनंद ठेवा. माझ्या घरात नेहमी समृद्धी असावी. कोणतीही अडचण माझ्या आयुष्यात कधीही नसू नये. आर्थिक समस्या कधीही येऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मला आयुष्यात योग्य मार्गावर ठेवा आणि मला कधीही भटकू देऊ नका. आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या आहेत तर त्या चुका माझ्या माफ करा. तुमचा आशीर्वाद हा माझ्यावरती सदैव राहू द्या. माझ्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जाऊ द्या. अशी मनोभावे तुम्हाला भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला मंदिरातून बाहेर यायचं आहे आणि पुन्हा नंदीदेवाचे दर्शन करून नंदीदेवासमोर हात जोडून तुम्हाला मनातील इच्छा ज्या आहेत ती व्यक्त करायची आहे. तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे. हा उपाय अवश्य करून पहा. खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे. शिवपुराणामध्ये हा उपाय जो आहे तर तो सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आवर्जून यंदा महाशिवरात्रीला करायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, घरात कर्ज आहे, गाडीचं आहे, जमिनीचं आहे, शिक्षणाचं आहे किंवा इतर कोणतेही कर्ज तुम्ही घेतलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, पण कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसा येत नाही, पैसा टिकत नाही किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गच मिळत नसेल तर तुम्ही या महाशिवरात्रीला एक उपाय नक्की करा.
हा पुढील उपायसुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. तोच उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, उसाचा रस घ्यायचा आहे 1 कप भरून तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे आणि त्या उसाच्या रसाने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. आता हा अभिषेक तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. असं म्हटलं जातं की या महान दिवशी जर आपण शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक केला तर कर्जमुक्ती होते. कर्जाच्या सर्व समस्या या दूर होतात आणि म्हणून कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा उपाय सुद्धा या महाशिवरात्रीला करू शकता. हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्ही हे नक्की करा. हे दोन्ही उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. पण जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका. या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. महादेवाची पूजा तुम्ही नाही केली तरी चालेल. फक्त मंदिरामध्ये बाहेरून तुम्ही दर्शन करू शकता, कारण सुतक असेपर्यंत आपण देवघरामध्ये सुद्धा दिवा लावत नाही आणि म्हणून पूजा करायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही फक्त दिवसभर नामस्मरण करायचं आहे आणि उपवास करायचा आहे. आणि जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, पण तुमच्या घरातील इतर स्त्री पुरुषांनी, घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.